राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आलंय। मुंबई सत्र न्यायालयानं हे अटक वॉरंट काढलंय। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय। बिग बॉस फेम शिवलीला पाटील यांच्यावर बुलडाण्यात गुन्हा दाखल झालाय। परवानगी नसताना कार्यक्रम केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी बुलडाण्यात कीर्तन केलं होतं, त्याला काही लोकांनी विरोध केला होता। नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरीनंतर सायखेडा इथला अवैध बनावट दारूचा कारखाना उत्पादन शुल्क विभागानं उद्ध्वस्त केलाय। पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं स्वतंत्रपणे केलेल्या या कारवाईत एकूण 1.5 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे। हे दोन्ही कारखाने चालवणारा संजय दाते शिवसेनेच्या माजी आमदाराचा निकटवर्तीय असून वाहतूक सेनेचा तो पदाधिकारीही आहे। मुंबईतल्या दहिसर पश्चिम इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील वारकरी शिल्पाची काही समाजकंटकांनी नासधूस केली। त्याच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायानं आंदोलनाचा पवित्रा घेतला। तोडफोडीचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। आरोपींनी दारूच्या नशेत नुकसान केल्याचं सांगण्यात आलंय। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी तरुणीनं बलात्काराचे आरोप केले होते, त्याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेत। या प्रकरणी औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस तपास करतायत, मात्र पोलिसांनी सादर केलेला रिपोर्ट कोर्टानं फेटाळलाय आणि नव्यानं तपासाचे आदेश दिले। सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात शेतीची अवजारं चोरणाऱ्या सराईत चोराला विटा पोलिसांनी करंजेमधून अटक केली आहे। सीताराम लक्ष्मण येडग असं या आरोपीचं नाव आहे। त्याचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आलेत। पोलिसांनी त्याच्याकडून एक ट्रॅक्टर, 6 रोटर, औषध फवारणी मशीन आणि इतर साहित्य असा एकूण 10,12,000चा मुद्देमाल जप्त केला। सांगली जिल्ह्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाला विरोध करणाऱ्या महिलेलाच मारहाण करण्यात आली आहे। एका विवाहित महिलेवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महिलेनं त्याला विरोध करत आरडाओरडा केला आणि स्वतःची सुटका करून घेतली। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी महिला जात असताना तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे। पुण्यात डीएस कुलकर्णी यांच्या चतुशृंगीच्या बंगल्यात चोरी झाली आहे। विशेष म्हणजे हा बंगला ईडीनं सील केला होता। चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या बंगल्याचा सील तोडून 8 एलईडी टीव्ही, संगणक, 3 सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, पिठाची गिरणी असा एकूण 6 लाखांचा ऐवज चोरून नेलाय। शिर्डी साईबाबा संस्थानचे वादग्रस्त तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना नोटीस बजावण्यात आली आहे। तीर्थ समिती आणि उच्च न्यायालयाची परवानगी न घेता जवळजवळ 25 कोटी रुपयांची बिलं परस्पर अदा केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे। आरटीआय कार्यकर्ते संजय काळेंनी बगाटेंविरोधात याचिका दाखल केली आहे। नाशिकच्या अंबड पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे 4 जण एका व्यक्तीचा खून करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार अंबड पोलिसांनी सापळा रचून एका तडीपार गुंडासह 4 जणांच्या मुसक्या आवळल्यात। या संशयितांकडून गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसं आणि 3 कोयते हस्तगत केले। वापरलेल्या मास्कपासून पायपुसणी बनवून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय। मास्कपासून बनवलेली ही पायपुसणी आणि चटई नांदेड शहरातील रस्त्यांवरती विकली जात होती। याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पथकानं हे साहित्य जप्त केलंय। सर्जिकल मास्क आणि विविध प्रकारच्या कापडी मास्कपासून ही पायपुसणी आणि चटई बनवण्यात आली होती। राज्यभरात 6,000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची तयारी करण्यात आली आहे। 3री लाट येण्याची शक्यता कमी आहे असं तज्ज्ञ म्हणतात, तरीही प्रशासन सज्ज आहे। म्हणूनच ऑक्सिजनची कमतरता भासू नये याची काळजी घेतली जाते। एफडीएच्या आयुक्तांनी याबद्दलची माहिती दिली। नाशिक जिल्ह्यात येवला, सिन्नर आणि निफाड या 3 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतेय। त्यामुळे नगर जिल्ह्याशी संबंधित असलेल्या 14 गावांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले। अनेक जण नगर जिल्ह्यात जात असल्यामुळे या गावांमध्ये लसीकरणाचे कॅम्प आता आयोजित केले जाणार आहेत।
एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न अखेर सुटलाय। मानव विकास योजनेतील 231 कोटी 32 लाख रुपयांचा निधी अखेर राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलाय। परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे। कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नव्हता। त्यातच कोरोनाच्या संकटामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता। राज्यावर कोळसा संकट असलं तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही आणि वीज दर वाढवणार नाही अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे। राज्यात सध्या कोळशाच्या टंचाईमुळे 27 पैकी 7 वीज निर्मिती संच बंद पडल्याची माहिती त्यांनी दिली। त्याचवेळी या संकटाचं खापर राऊतांनी कोल इंडिया म्हणजेच पर्यायानं केंद्र सरकारवर फोडलंय। देशात कोळसा टंचाई असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मान्य केलंय। पावसामुळे देशात कोळसा टंचाई निर्माण झाल्याची कबुली कोळसा मंत्री प्रल्हाद जोशींनी दिली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात 1 टन कोळशाची किंमत 60 रुपयांवरून थेट 190 रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळेही कोळसा उत्पादनात घट झाल्याचं ते म्हणाले। कोळशाभावी राज्यावर लोड शेडिंगचं सावट असताना सरकारी कार्यालयांना त्याचं भान नाही। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात काम नसताना पंखे आणि लाईट सर्रास सुरू ठेवले जातात। जिल्हाधिकारी सभागृहातही अधिकारी कर्मचारी नसताना सगळी उपकरणं अगदी एसीही सुरू ठेवले जातात। सरकार जनतेला वीज जपून वापरायचं आवाहन करतंय। दुसरीकडे सरकारी बाबूंना मात्र नियमांचा विसर पडल्याचं दिसतंय। ऐन सणासुदीला सांगलीकरांना वीज वितरण कंपनीच्या हाय व्होल्टेज वीज प्रवाहाचा झटका बसलाय। विजेच्या उच्च दाबामुळे सांगलीकरांचे टीव्ही, फ्रीज यासह हजारो विद्युत उपकरणं खराब झालेली आहेत। त्यामुळे नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सध्या वीज वितरण कंपनीकडून पंचनामे सुरू करण्यात आले। मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनाच बेमुदत उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। कुर्ल्यामधल्या अनेक भागात वारंवार अपुरा पाणी पुरवठा होतोय, तसंच अस्वच्छ पाणी पुरवलं जातंय। यामुळे शिवसेना नगरसेवक विजयेंद्र शिंदे आणि किरण लांडगे हे बेमुदत उपोषणाला बसले। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात आदिवासींना निकृष्ट दर्जाचं खावटी धान्य वाटण्यात आलं। त्यामुळे भीक नको हक्क हवा असं सांगत त्यांनी हे सडकं धान्य आदिवासी विभागाला परत केलंय। आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयानं खावटी योजनेअंतर्गत हे धान्य तब्बल 15 वर्षांनंतर दिलं, तेही निकृष्ट। दरम्यान 1250 किट्सपैकी 750 किट्सचं वाटप करण्यात आलं, तर 500 किट्सचं वाटप आता थांबवण्यात आलंय। राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत। राज्य सरकारनं तसा GR जारी केलाय। 50% उपस्थितीत राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू होणार आहेत। एक सीट रिकामी ठेवून बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत। नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझेशन करण्याच्याही सूचना आहेत। तसंच मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासही आता परवानगी देण्यात आली आहे। राज्यातली थिएटर्स आणि नाट्यगृह 22 तारखेपासून सुरू होत आहेत। या निर्णयाच्या स्वागतासाठी पुण्यात नाटकातल्या 3ऱ्या घंटेचा नाद प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला। आम्ही एक पात्री महाराष्ट्र या संस्थेनं हा अनोखा उपक्रम राबवला। यानिमित्त अनेक कलाकार हजर होते। 1.5 वर्षांपासून राज्यातली नाट्यगृह बंद आहेत, त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं अशा पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। प्रशांत दामले आणि नाट्यकर्मींच्या हस्ते पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली। एका लग्नाची पुढची गोष्ट आणि तू म्हणशील तसं या नाटकांची पुन्हा उत्साहानं सुरुवात व्हावी यासाठी आशीर्वाद घ्यायला दोन्ही नाटकांच्या टीम आल्या होत्या। दीर्घकाळ विश्रांतीनंतर नाट्यगृह पुन्हा सुरू होत आहेत अशी हमी मिळताच नाट्यकर्मींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। शारदीय नवरात्र महोत्सव सप्तमी तिथीला करवीर निवासिनी अंबाबाईची ऐरावतावरती विराजमान ऐंद्री मातृकेच्या रूपात पूजा बांधण्यात आली। ऐंद्री म्हणजे देवराज इंद्राचं शक्तिरूप। वेदकाळात इंद्र हे एक अतिशय प्रभावी दैवत होतं। पर्जन्याची त्याचबरोबर मेघांची देवता म्हणून इंद्राचं स्थान सर्वोच्च आहे। विजांचा कडकडाट, ढगांची गर्जना हे इंद्राचं सामर्थ्य मानलं जातं। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीनं प्रसन्न होऊन भवानी तलवार दिली म्हणून या दिवशी महाअलंकार पूजा मांडण्यात येते। त्याआधी रात्री देवीची आरती झाल्यानंतर देवीच्या मुख्य चांदीच्या पादुका नंदी या वाहनावरती ठेवून मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारण्यात आली।
उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत वणीच्या सप्तशृंगी देवीच्या साज शृंगाराचा सोहळा काही खासच असतो। सकाळी पूजा झाल्यानंतर 1.5 ते 2 तास हा सोहळा चालतो। देवीला 11 वार पैठणी किंवा शालू नेसवला जातो। पैठणी येवल्यावरून मागवली जाते, तर वारांनुसार साडीचे रंग आणि कुंकू ठरलेला आहे। देवीला ठुशी, कर्णफुलं, मंगळसूत्र, हिऱ्याचे हार, कंबरपट्टा असे दागिनेही घातले जातात। नवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणीला 9 दिवस अलंकारांनी सजवतात। महालक्ष्मी रूपात रुक्मिणी मातेची पूजा बांधण्यात आली, तर आज संध्याकाळी पूजेनंतर विठ्ठलाला जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान करून 16 प्रकारचे दागिने घालण्यात आले, तर रुक्मिणी मातेला लाल हिरवी पैठणी परिधान करून 26 प्रकारचे दागिन्यांनी सजवण्यात आले। नवरात्रीनिमित्त खंडेरायाच्या जेजुरी गडावर घटस्थापना करण्यात आलेली आहे। नवरात्रीनिमित्त गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 9 दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे। मंदिराचा गाभाराही विविध फुलांनी सजवण्यात आलाय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं जेजुरी गडाचं हे विहंगम दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। जेजुरीत यंदाही मर्दानी दसरा आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आलाय। मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये फक्त धार्मिक विधी होणार आहेत। जेजुरीतला मर्दानी दसऱ्याचा उत्सव प्रसिद्ध आहे। कोरोनाचे नियम पाळून पालखी सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र परवानगी न मिळाल्यानं हे दोन्ही सोहळे अखेर रद्द करण्यात आले। अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आल्यात। महिलांसोबत नवरात्रीच्या उत्सवात सहभागी होऊन त्यांनी गरबा नृत्य केलं, मात्र सरकारी नियम पायदळी तुडवत नवनीत राणा गरबात सहभागी झाल्या, यावरून काही जणांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे